आपल्या शुभ पण पहिला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो दिला जातोय. यस, अल्पेजी जोशी जॉन्टी जॉईंट आहेत. नक्कीच आपण पाहतोय दमणीय संघाचा खेळाडू खरोखरच खुशी पहायची, कारण वर्ल्ड कपचा एक पाऊल फक्त दूर आहे. नक्कीच काय वाटतंय, तुम्ही सुपर 3 मध्ये पोहोचलाय. आनंद होतोय आम्हाला आणि आम्ही प्रयत्न करू फायनल मध्ये जायला. नक्कीच तुला देखील शुभेच्छा असेल. वळूया आपण सामन्याच्या दिशेने, कारण सामना मोठा रंगीतदार होणार आहे. एक साईडला बलदेवाडी तर दुसऱ्याला उंबर शेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला, काय स्वागत झालं पहिल्या बॉलवरती. बेस वर्सेस बेसची लढाई. साईराज वर्सेस मैदानाच्या मध्ये राजदीप भुवड. पहिल्याच बॉलवरती राजदीपच्या चेंडूवरती षटकार आलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून पुढचा बॉल बाहेर टाकलं. ऑफस्टमच्या बराचसा बाहेर गेलायत आणि बरं तुकाराम सर आमच्या जोडीने जॉईन आहेत. 90% ज्यावेळी पहिल्या बॉलवरती षटकार येतो किंवा एखाद्या वेळेस तुमच्या गोलंदाजीवरती षटकार येतो, त्यामुळे भरपूर सारे असे गोलंदाज आहेत जो व्हाईट बॉल हाताळतच असतात ना. त्याला अर्थही असतो. आपण येऊया मॅचच्या दिशेने. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन मधल्या दोन सर्वोत्तम खेळाडू एकमेकांसमोर आहेत. दोन सर्वोत्तम आहेत भाई. दो बादल टकराएंगे ना तो विस्फोट होगा. आता विस्फोट झालाय मैदानावरती. अजून एक शानदार षटकार. राजदीप, साई राजदीप हा मॅच सध्या चालू आहे. म्हणजे एक साई है तो बिल्कुल सही खेल रहा है, पण राजदीप सांगतोय मॅच मध्ये मी कधी कमबॅक करेल, मी मॅच मध्ये येईल. कारण इथे एकमेकांवरती कुडघोडीची लढाई. जो ज्याला जास्त डॉमिनेट करेल ना तो मात्र पुढे जाणार आहे ना. भरपूर वेळा ज्यावेळी इतर साऱ्या मैदानावरती क्रिकेट खेळले जातात त्यावेळी देखील या दोन संघाची मॅच नेहमी पाहण्यासारखी असते. रफ अँड टफ वाली मॅच असते. मैदानावरती तयार होतो राजदीप पुन्हा एकदा. राजदीपचा बॉल फटका खेळला हवेमध्ये. ओ माय गॉड, जेल सुटलाय मैदानाच्या आतमध्ये. ऍक्शन, रिॲक्शन, क्रिया, प्रतिक्रिया सर्व काही मैदानाच्या आतमध्ये घडल्या आहेत. तिथे इतर खेळाडू देखील डोक्यावरती अगदी हात मारतायत, कारण हा जेल सुटलाय. सोपान होतात, थोडा कठीणही होतात, पण प्रयत्न झाले होते ना. अशा स्टेजला तुम्हाला तो जेल घ्यायचा आहे. जसा तुम्ही उल्लेख केला, काहीकांच्या तोळेच्या डोक्यावरती हात गेल्यात, काहीकांचा जीव भांड्यात पडलाय. काही छोटं भांडं मोठं भांडं आहे, पण काहीकांचा जीव भांड्यात पडलाय. आता प्रत्येकाने फिंगर क्रॉस केल्यात, कारण समोर लढाई मोठी आहे. तुम्ही एक उल्लेख केला होता, या दोन संघामधली लढाई ना म्हणजे हा फायनल नाहीये, पण भाई फायनल से कम भी नाहीये, फायनल पेक्षा कमी नाहीये. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. क्रॉस बॅटर फटका. चेंडू झाला वाईट स्ट्रॉंग. क्षेत्ररक्षक येतो वेगानं. एक धाव या चेंडूवरती पुन्हा इथे धाव घेणार नाहीयेत. एकच धाव या चेंडूवरती. त्यामुळे एका गोष्टीवरती चर्चा होईल. ताकद दोन्ही बाजूला आहे, क्षमता दोन्ही बाजूला आहे, बॅटिंग ऑर्डर दोन्ही बाजूला स्ट्रॉंग आहे. 3 षटकामध्ये किती धावा, रन यायला हव्या? 40, 45, 50 की 60? कोण कुठला प्लस पॉइंट, मायनस पॉइंट, दोन्ही गोष्टी अगदी परफेक्टली दोन्ही संघांना माहित आहेत. थोडा पुढे टाकलाय, अगदी मध्ये बॉल टाकला, त्याला खोदून काढलाय. जसं क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतात, अच्छे गेंदो का सन्मान करो, बुरे गेंदो का अपमान करो. हे क्रिकेटचं रहस्य आहे. चांगला बॉल टाकलाय, त्याला सन्मान दिलाय. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धाव फलकावरती 16. एक शेवटचा बॉल बाकी आहेत. धावसंख्या 16 झाल्यात. 16 धाव फलकावरती. कुणबी चषकाचा रंगलेला 16 धाव फलकावरती येते. 16 दोन्ही बाजूला आहे. लढाई अशी साधी सुधी नाहीये भाई. दोनों तरफ लढाई बराबर की है. एक तरफ कुआ, दूसरी तरफ खाई है. दोनों तरफ बराबर की लढाई है. हा या मॅचचा पहिला डाव आहे. पहिला डाव रंगलाय. बघूया या मॅच मध्ये कोण खाऊन जाईल भाव. पहिला डाव मॅचचा. अजून एक कव्हरच्या डोक्यावर चेंडू चाललाय. 1 2 3 4. पहिल्या षटक डॉमिनेट केले ते टीम उंबर शेतनं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावावरती 20.
मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ आणि त्यांच्याच विद्यमानानं आयोजित कुणबी चषकाचा क्रिकेटचा थरार. जसं मागची 25 वर्ष आपण पाहिलं तर जी खऱ्या अर्थानं या कुणबी चषकाची ताकद काय आहे ना ती दाखवणारे आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. 26व्या पर्वामध्ये त्या गोष्टी आपण पाहतायत. गोलंदाजीवरती सध्या किशोर आल्यात. सेकंड ओव्हरमध्ये पहिला बॉल किशोरचा. पहिला बॉल खाली राहिलाय. आता मैदानाच्या मध्ये चर्चा सुरू झाल्यात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा सुरू झाल्यात. कुठल्या गोलंदाजाला टॅकल करायचं, कुठल्या गोलंदाजावरती हल्लाबोल केला जाऊ शकतो, या सर्व काही गोष्टी मैदानावरती देखील सुरू आहेत. नक्कीच. आणि या टॅक्टिक घातल्या एकमेकांच्या अगेन्स्ट धावफेस आखल्यात. हा खेळ कसा आहे माहितीये का, जसा क्रिकेटचा खेळ आहे पण हा बुद्धिबळाप्रमाणे खेळला जाणार आहे. बळ वापरायचं आहे पण बुद्धी वापरून, बळाचा वापर करायचा आहे बुद्धी वापरून. तुमचा प्यादा, तुमचा सैनिक कसा बाहेर काढायचा, घोड्याची 2.5 पावली चाल, उंटाची तिरकी चाल, तुमचा हत्ती कसा उधळायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. हा बुद्धिबळाप्रमाणे खेळ आहे. 64 घरांचा तो खेळ आणि त्याच्यावरती तो मेळ बसलेला आहे मैदानावरती. त्यामुळे एकमेकांना टॅकल केलं जाणार. डॉट बॉल. 2 महत्वाच्या डॉट बॉलला मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आता ती कॉन्फिडन्स लेवल वाढणार आहे. स्टार क्रिकेट संघ बलदेवाडी तोही प्रयत्न करणार. जरी पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, साईराजनं चांगली बॅटिंग केली असली, परंतु मैदानाच्या मध्ये आता आम्हाला रोखायचं आहे. प्रयत्न मैदानाच्या मध्ये करायचे आहेत, कारण ही टॉप 6 ची लढाई आहे ना ती तुम्हाला टॉप 3 पर्यंत घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या नजरा सध्या कुणबी चषकावरतीच आहेत. तिसरा बॉल फटका खेळला हवेमध्ये. प्रॉपर बॅटचं एलिव्हेशन जुळलंय का तर नाही. क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी आणि पार्टनरशिप झेल मैदानाच्या मध्ये कॅरी केलाय. हे सेलिब्रेशन होत आहेत. साईराजची प्राइजलेस विकेट आउट. प्रेशर आहे, दडपण आहे. किशोर नाव त्यांचं किशोर आहे, पण जसा शोर तुम्ही ऐकलाय, जसा आवाज ऐकलाय तेही सांगतात नाव आमचं किशोर आहे. पण या मॅच मध्ये की फॅक्टर आम्ही आहोत. की फॅक्टर महत्वाचा, एक्स फॅक्टर नाहीये, दॅट्स अ की फॅक्टर. आता एक हिरो गेलाय मैदानाच्या बाहेर, साईराज गेलाय. दुसरा फलंदाज येतोय युवराज. बडे मिया छोटे मिया मैदानावरती दाखल झाल्यात. साईराजनं सुरू केलेलं काम, राहिलेलं अधुरं काम पूर्ण करायचं युवराजला तेच काम करायचंय. भाई ने जो काम शुरू किया ना वो आधा अधूरा काम था, उसको पूरा करना है. तर दुसऱ्या बाजूला किशोर, ज्याच्या नावाचा शोर आपण ऐकतोय. कोलवाटाचा ब्लॉक बॉल डिलिव्हरी समोर खेळायला जरूर जबरदस्त क्षेत्ररक्षक तर परफेक्ट. एकदा किशोरसाठी टाळ्यांचा गजर येईल. बलदेवाडी करणं अगदी अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक किशोर दाखवत असताना. एक गोष्ट मैदानाच्या मध्ये पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या. त्याच्यानंतरच्या या षटकामध्ये किशोरनं पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 1 रन खर्च केलाय. कुठेतरी मैदानाच्या मध्ये उंबरशाची प्लॅनिंग चुकलंय का, याही गोष्टी आहेत. फटका खेळलाय. आता मैदानाच्या आतमध्ये ती बॅट नाही थांबवणार. जरी 4 बॉलवरती धावा नाही आल्या, परंतु या 5व्या बॉलवरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. खेळ आहे. फिल्डिंग झालं पण एक धाव येत असताना पाहायला मिळतात. एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 28 धावा. जरी या षटकामध्ये सिक्सर आला, परंतु मैदानाच्या मध्ये किशोरनं कमबॅक करून दिलाय. कारण अगोदरच्या ओव्हर मध्ये आलेल्या 20, या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 8 धावा, 1 षटकार येऊन देखील सर मैदानाच्या मध्ये दिलेले आहेत. म्हणून कौतुक मैदानाच्या मध्ये किशोरचं करायला हवं. कौतुक करावं लागला, प्रशंसा करायला हवी. ज्यावेळेला दडपण होतं, प्रेशर होतं, त्यावेळेला त्यांनी येऊन सांगितलं की मी फक्त विकेट नाही घेणार, तर या मॅचला पूर्णपणे टर्न अराउंड करणार आहेत आणि तेच काम केलंय. यानंतरचा होणारा मॅच कातलकोंड आणि किल्ला खालचीवाडी.
शेवटचं षटक आहे. धावा धापलकावरती 28. रन किती बनतील? 38, 48. बॅक टू द बॉलर. एक विकेट. त्या विकेटनं अगदी संजीवनी बुटीप्रमाणे काम केले. एक विकेट, साईदाचा तो विकेट, आणि त्या विकेटनं एक नवी ऊर्जा फिल्डिंग करणाऱ्या टीमला दिले. यस डेफिनेटली. आणि त्या विकेटनं मैदानाच्या आतमध्ये तो पुनरागमन करण्याची जी संधी होती ना, ती टीम बलदेवाडीनं मैदानावरती करून दाखवल्यात. गोलंदाज तयार. साहिलचा बॉल अगदी आपण पाहिलं तर ऑफ्टमच्या बाहेर जाणारा बॉल. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. धावसंख्या धावफलकावरती 29. पुढील मॅचच्या टॉससाठी टीम कातलकोणचे कॅप्टन, टीम किल्ला खालचीवाडीचे कॅप्टन आपण यावं. टॉप 6 ची अंतिम लढाई, त्याचा केला जाईल टॉस. आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर हा मॅच अगदी प्रेक्षक टक लावून बघतात. बाकीचे प्रेक्षक ते दिवसभर होते, ते आज आल्यात मैदानावरती, टक लावून बघताय. समोर केल्या फ्लॅट पुढला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. 1 बाउन्स फील्ड केलं जाईल. थ्रो येईल तोपर्यंत दुसरे धाव. 2 धावा. मागे बघत राहिले आणि पंचाचं बोट झाल्यावर फलंदाज चाललाय माघारी. धावात फलंदाज गॉन. बलदेवाडीचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय कमबॅक, आणि नुसता कमबॅक नाही, वेलकम बॅक म्हटलंय. जितकं टेन्शन मैदानाच्या आतमध्ये खेळाडूला नाहीये ना, तितकं टेन्शन त्यांच्या 12व्या खेळाडूला आहे. कारण त्याने अगोदर सांगितलं होतं बाबा आउट आहे. तिथे बॉल फेकण्याच्या अगोदर त्याने सांगितलं आउट आहेत, आणि तिथे रनआउटच्या माध्यमातून विकेट आलायत. धावफलकावरती 30. 30 धावा धावफलकावरती मी येतो तुमच्या दिशेने. कारण 12वा खेळाडू काय असतो माहिती का, अगदी त्याला वाटतं मैदानावर जावं, तो जाऊ शकत नाही. तो म्हणजे भलेही शरीर नाहीये, पण मनाने तो आतमध्ये असतो. त्याच्यामुळे ती इन्व्हॉल्वमेंट होती 12व्या खेळाडूची. यस, 30 धावा धावफलकावरती आहेत. पहिला 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलायत. 4 बॉलचा खेळ बाकी आहेत. महत्वाची सध्या ही मॅच सुरू आहे. अचानकपणे पहिल्या षटकानंतर तो माहोल पुन्हा चेंज झालाय. असं वाटलं की तो पुन्हा एकदा उंबरशेतकडेच राहील, परंतु त्याच्यानंतर बलदेवाडीने केलेला मैदानाच्या मध्ये कमबॅक. सध्या आपण पाहिलं तर पंचाने सांगितलंय अगदी बाउन्स झाला बॉल, आणि 1 बाउन्सचा इशारा आलाय, व्हाईटचा इशारा आलाय. धावफलकावरती 31. सर किती रन या मॅच मध्ये पाहतायत? बघा, ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली होती वाटलं होतं 50-55 पर्यंत जाईल. विकेट आले, थोडासा स्कोर रिवा. इथे 40 धावा देखील महत्वाची होती. 40, कारण तितकी ताकद गोलंदाजी मध्ये देखील आहेत, तितकी क्षमता त्या बॉलिंग मध्ये देखील त्यांच्या आहेत. आता काय 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 गोलंदाजी चाललंय. किशोरनं दिलेलं ते 8 धावांचं षटक, आणि त्यानंतर बदललेला मॅच. तुम्ही जसा उल्लेख केला, माहोल, कुणबी चषकाचा माहोल पण पूर्णपणे चेंज झालाय, बदललाय. यस, चेंज होताना पाहायला मिळालात. आणि पाठीमागच्या जवळपास आपण पाहिलं तर 9 बॉल पाहिले ना, तर त्या 9 बॉल मध्ये फक्त 11 रन आल्यात. एक सिक्सर येऊन देखील 11 आल्यात. हलक्या त्याने चेंडूला मात्र पुन्हा ढकलून देण्याचा प्रयत्न, तिथे घाई केलाय. अशा कंडिशन मध्ये मैदानाच्या मध्ये तुम्हाला घाई नाही करायची, अन्यथा वेगळं काही घडू शकतायत. कारण या कंडिशनला एक धाव इम्पॉर्टंट आहे, एक खेळाडू इम्पॉर्टंट आहेत. आणि जर अशी चूक केली मैदानाच्या मध्ये, जर 30 एका धावीची मॅच झाली तर मजा येईल. नाही, मजा येईल. आणि जसं तुम्ही योग्य विश्लेषण केलं, अशा वेळेला घाई नाही करायची. अति घाई संकटात नाही. चेंडूवरती नजर ठेवा बाबा, नजर हलवून येऊ नका अशा सामन्यामध्ये. हा कोट्यामध्ये चेंडू होता, फुलकरचा प्रयत्न, चेंडू चालला जोपर्यंत डॉक्टर सीमारेषेजवळ फिल्डर येईल, फील्ड करेल, थ्रो करेल, एक धावा ऍड होईल. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 34. 34 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 34 झाल्या मैदानाच्या मध्ये. बॉलचा खेळ आतापर्यंत संपला या ओव्हर मधील. 5 बॉलचा केस संपला. शेवटचा बॉल बाकी आहे. निर्णायक बॉल असेल. बलदेवाडी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला उंबरशेत. कुणबी चषकाचा हा क्रिकेटचा रणसंग्राम. राऊंड विकेट सोडून दिलाय बॉल. बाकीचं काम पंचांनी अगदी योग्यरित्या पार पडलं. पंचांनी दर्शवलं व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये आल्यात. धावफलकावरती धावा 35. अशा कंडिशन मध्ये तुमच्या एक्स्ट्रा रन आहेत ना, त्या एक्स्ट्रा रन देखील काउंट होत असतात. आणि त्या अशा वेळेला काउंट होणार ना, ज्यावेळेला तो काउंटडाऊन चालू झालाय. काउंटडाऊन चालू. हा एक्स्ट्रा रन नाही आलाय, एक्स्ट्रा चेंडू आलाय. 1 रन आलाय, आणि त्यानंतर 1 चेंडू आलाय, ज्याच्यावरती चौकार येऊ शकतो, षटकार येऊ शकतो, विकेट येऊ शकतो. मोठा धमाका,
मोठा धमाका देखील येऊ शकतो. समोरच्या दिशेने चेंडू केलाय लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक जाईल, पोहोचतील, थ्रो करतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आता 37. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे, पण मॅच रफ अँड टफ आहे. रफ अँड टफ मॅच आहे. उंबरशेत ने केल्या 37, बलदेवाडीला करायचे आहेत 38. चला कातलकोण आणि किल्ला खालचीवाडी, कॅप्टन किल्ला खालचीवाडी संघाचे आहेत. कातलकोण संघाचे कॅप्टन या. हे म्हणजे शिगवण साहेब. टॉस साठी मान्यवरांना आपण घेऊयात. महत्वाची मॅच, टॉप 6 ची लढाई. तिथून आपण पाहतात टॉप 6 मधला हा शेवटचा मॅच. दीपक शेठ रटाटे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आज या कुणबी चषकासाठी. आणि दीपक शेठ रटाटे साहेबांचे शुभ असते. टॉस किल्ला खालचीवाडी कातलकोण. टॉस हेड म्हटलं होतं, हेड आला कातलकोंड, हेड आलेला हेड. टॉस जिंकलाय. कन्फ्युजन आहे का? येस, मान्यवरांचं सरांचं मनापासून धन्यवाद आहेत. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं. टॉस या ठिकाणी पार पडलाय, टॉस जिंकलायत किल्ला खालचीवाडी या संघानं. काय डिसिजन असणार आहे? बॉलिंग. आता टॉप 6 ची लढाई, तिथून टॉप 3 मध्ये जाण्याचा अगदी तो निर्धार असणार आहे. समोर जर पाहिलं तर कातलकोण सारखा एक महत्वाचा संघ आहे. किती धाब्यांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न? आतापर्यंत आम्ही कमीत कमी स्कोर मध्ये बरेच म्हणजे जेवढे संघांचे आमचे आता झालेले आहेत तेवढ्या आम्ही रोखलेला आहे आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊयात. कातलकोण थँक्यू सो मच. सन्मान आपण करूयात. आदरणीय दीपक शेठ साहेबांचा सन्मान या ठिकाणी होणार आहे आणि अध्यक्ष शिगवण साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र या ठिकाणी आपल्याला पार पडत असताना पाहायला मिळतोय. आज महत्वाचा वेळ. रटाटे साहेब आपणही जॉईन व्हा. ही संपूर्ण आमची टीम आहेत. या सर्वांच्या वतीनं एकत्रितपणे हा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. आज दीपक शेठ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एक दिलदार असं व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या हा सन्मान मात्र या ठिकाणी करण्यात आलाय. थँक्यू सो मच दीपक शेठ साहेब, आपल्या मनापासून आभार आहेत. आपण जाऊयात मॅचच्या दिशेनं, कारण दुसरी इनिंग आणखी इंटरेस्टिंग असणार आहेत. धाब्यांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय याचं धावतं वर्णन घेऊन आमच्या सोबतीनं तुकाराम मांगेला सर जॉईन आहेत. चला वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया कुणबी चषकामध्ये सहर्ष स्वागत. 38 धावांचा पाठलाग कराय. राजदीपसाठी एक क्रॅश प्राईज झाले. स्वप्नील कळे आतकोळ याचकडनं एक प्राईज झाले. प्रत्येक सिक्सरला राजदीपच्या 100 रुपये. पंचाकडे आला इशारा. ऑल सेट, ऑल गो. 38 धावांचा पाठलाग. लेट्स प्ले. कोलवाट्यात चेंडू होता, ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह. मिड विकेटवर क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचल्यात. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक तर रन झाल्यात, असं नाही की रन नाही झाल्यात, रन झाल्यात. फक्त त्या रन कशा थांबवल्या जातील ते महत्वाचं आहे. आपण याच्या अगोदर ना म्हणजे साईदेव आणि राजदीप मधला खेळ पाहिला होता. आता उलट झालंय. एक बॉलिंगला आलाय, एक बॅटिंगला आलाय. यस, मैदानाच्या मध्ये पुन्हा ते चित्र दिसणार आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल घेण्यात आलंय. पुढचा बॉल अगदी कडक स्ट्रोक खेळलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून चाललाय बॉल, वेगाने चाललाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक बेधडक कुणबी चषकातील चौकार. प्राईज आहे स्वप्नील कळे आतकोळे याचकडनं राजदीप आणि आदित्यच्या प्रत्येक सिक्स साठी 100 रुपये. आता पैसा दोन्ही बाजू लागलाय, पैसा दोन्ही बाजू लागणार. पैशाचा खेळ वेगळा आहे. टॉप एट लागलाय. जे सुटलाय इथे धावामध्ये सुटलाय. चेंडू चाल बॉन्डलाईनच्या दिशेनं. ही संधी होती, कॉलिंग द्यायची होती. साईराजला सांगितलं कॅच कोणी घ्यायचा, जेल कोणी घ्यायचा. हे सर्व काही घडतंय. आता हे घडलंय का बिघडलंय?
भरपूर काही गोष्टी मैदानाच्या मध्ये सध्या तरी मला बिघडताना दिसतात, कारण युवराज मैदानाच्या मध्ये गोलंदाजीवरती आहेत. युवराजचा तो बॉल पाहायला मिळाला, फटका फसला होता. विकेट किपर यांच्या माध्यमातून ती झेल मात्र त्या ठिकाणी सोडण्यात आलाय. झेल सुटलायत, मैदानाच्या मध्ये जीवनदान मिळालाय. हे जीवनदान मैदानाच्या मध्ये निर्णायक ठरू शकतोय. धावा फलकावरती जर पाहिला तर 7 ऑस्टमचा बाहेरचा बॉल, क्रॅकिंग स्ट्रोक, वॉट अ शॉट, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकारानं धाव फलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर 11 धावा झाल्यात. अजून एक क्रॅकिंग स्ट्रोक, क्रॅकिंग स्ट्रोक. ओ काय घडलंय, अगदी जीवनदान लावले भाई. अपना नसीब जेब में लेके घूम रहे. काही गाणी सांगितले, आदित्यनं टी शर्ट घातलाय तो कुठला आहे, लक्स कोजीवाला आहे का, अपना लक पहन के चलिए. लक आपला घेऊन तो मैदानावरती आलाय. आणि दोनदा विकेट किपरच्या माध्यमातून तिथे कॅचेस सुटल्या आहेत. दोनदा आपण पाहिलं तर पंच दर्शवत असताना व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावा फलकावरती जाऊन पोहोचतायत 12. मारा धावा धाव फलकावरती, आणि नुसत्या वारा नाही झाल्यात, थोडा मैदानावरती वारा पण वाढलाय. धाव फलकावरती धावा येते 12. मॅच सरलाय पारा, चुकीला नाही थारा, चुकीला थारा नाहीये इथे, चुकी करायची नाहीये, मिस्टेक करायची नाहीये, चुकीला नाही थारा. मॅच सरलाय पारा, चुकीला नाही थारा. इथं डगाऊन मध्ये आवाज आलाय, भावांनो बघून बघून मारा. पहिल्या ओव्हरचा खेळ, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा फलकावरती येत्या 12. पाठलाग करायचा तो 38चा, 12चा खेळ बाकी आहे, 26 करायचे आहेत. बाकी आहे 26 धावेची गरज आहे. आज मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन, मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ यांच्या अगदी विद्यमानाने आपण कुणबी चषक पाहता सध्या आपल्या मंचावरती. आज मंडणगड मधील सर्व आपले कुणबी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्व खेळाडू उपस्थित आहेत. आजी माझी खेळाडू ज्यांनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये मंडणगडसाठी चांगलं क्रिकेट खेळलंय ना, असे खेळाडू आज आपल्या मंचावरती सर्व सिनियर खेळाडू हे देखील उपस्थित आहेत. ज्यांच्या काळामध्ये कदापि युट्यूब लाईव्ह नव्हतं ते असतं, तर कदापि आज यातले काही खेळाडू अगदी प्रसिद्ध असते. 12 बॉल 26 ची गरज. पहिला बॉल खोलवा टप्प्याचा टाकलाय, खोलात टाकलाय, समोर खेळलाय, लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहेत. मॅच साधी सोपी नाही आहेत, अगदी रंगतदार मॅच होणार आहेत, कारण 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 25 धावेची गरज आहे. एका बाजूला राजदीप भुवड, दुसऱ्या बाजूला साईराज आणि समोर आदित्य हाही असणार आहे. आदित्य आणि आई, हा त्रिकोण आहे भाई, त्रिकोण आहे. एका बाजूला आदित्य, दुसऱ्या बाजूला राजदीप, दुसऱ्या बाजूला युवराज. हा राजदीप साठी प्रयत्न लागले. हो वा 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 भाई वा, काय पंच केलाय, बडे मंच का बडा सरपंच. षटकार. हातकोळ यांच्याकडनं 100 रुपये आणि चंद्रकांत गोपाळ 200 रुपये. आता सेन्सेक्स वाढलाय. पुढचा बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र चाललाय. तिथून फिल्डर येतात वेगाने. एक धावेत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचतात त्या 20. पाठलाग मैदानाच्या मध्ये 38 धावेचा करायचं, 20 झाल्यात. अजून 18 धावेची गरज आहे. पारितोषिक आता भरपूर येणार आहेत, कारण 9 चेंडूचा खेळ बाकी आहेत. रन करायचे पहिलं तर 18. शेअर मार्केट आहे ना, संध्याकाळी शुक्रवारी बंद होतो 5 वाजता. आता या मॅचचा शेअर मार्केट वाढलाय, भाव वधारलाय. ऑफस्टॉनच्या बाहेरचा चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह केला, चेंडू चालू लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील, थ्रो करतील. एक धाव. स्वप्नील खळे, आतकोळ यांच्याकडनं राजदीप आणि आदित्यसाठी प्रत्येक सिक्सरला 200 रुपये आहेत. आणि चंद्रकांत गोपाळ वेळास यांच्याकडनं आदित्यसाठी 100 रुपये आहेत. दोन्ही बाजूला पैसा लागलाय, दोन्ही बाजूला पैसा लागलाय. 8-17 समोर खेळलाय, आणखीन एक स्ट्रोक चाललाय बरोबर बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चौकार. आज आर पारची लढाई आहे. राजदीप आदित्य आर पारची लढाई आहे. एका बाजूला
ही आर पारची लढाई आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली मिड विकेटला झेल 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 टिपलाय. हो हो हो, फक्त काळजी घ्या कारण डोक्याला कदाचित कोळसा ज्या पद्धतीने पडलंय, पण एक सुंदर झेल टिपलाय. आर पारच्या लढाईमध्ये पलटवार, आर पार पलटवार. ऐकूया रिझेला. थँक्यू. थँक्यू. हॅलो शेख शेख शेख. चला गाणं देखील लागलं होतं म्हणजे डोक्यावरची ती घागर. पहिला काय असतं म्हणजे घागरी असायच्या, मडकी असायचे. आज थोडस बदललंय. धावा आहे दाफलगावरती 25. आता कहाणी काय आले 6 चेंडूचा खेळ आहे आणि 6 मध्ये 13 मैच लगे अपना प्यारा. मैच किसका है, तेरा या मेरा, उंबरशीत का या बल्ले वाडी का. चला कुणबी चषक 2026 चा रंगलेला मॅच. 6 बॉल मध्ये रन करायच्या 13 आणि 13 वाचवण्यासाठी गोलंदाज मैदानावरती कोण आलायत, सुहास आलायत. सुहास समोर मैदानाच्या मध्ये राजदीप भुवड. ही मॅच जर राजदीपने जिंकवली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचा प्राइज असणार आहेत. पहिल्या बॉलवरती मात्र एक सिंगल घेण्याचा प्रयत्न. फिल्डर वेगाने पुढे आलायत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल का, हो एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. हळूहळू आता या मॅचचा पारा अगदी चढताना पाहायला मिळतोय कारण येणारे बॉल आहेत 5, रन करायचे आहेत 12. आणि त्याचा पारा चढल्याने जसा तुम्ही उल्लेख केला काहीकांच्या हार्टबीट वाढल्यात. असं नॉर्मली 72 असतात, आता चेक केलं तर 92 दिसतील. अगदी ईसीजी काढला ना तो हार्टबीट वाढलाय, हार्टबीट थोडासा वाढलाय. याची धडकन बिलकुल दिल की घडी कडे घडी घडी टिक 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 टिक. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक केलेला फलंदाज पुन्हा एकदा बॅटच्या खालच्या डोकाला लागलाय. फीड केले, थ्रो आलाय तोपर्यंत धावात फलंदाज होतोय धावात. अगोदर डीजे मास्टर गाणं लावलं होतं, घागरीचा उल्लेख केला होता. पहिल्याच्या काळामध्ये मडकी असायची. पहिले के जमाने में पानी के घड़े थे, हम बीमारी से दूर खड़े थे. आज काय झाले, पहले के जमाने में पानी के घड़े थे, हम बीमारी से दूर खड़े थे. आज हमारे पास आरो है और बीमारियां हजारों है. आज ही कहाणी आहे. आरोचा खेळ आहे. 4 मध्ये करायचे 12. 4-12. समोर फटका खेळलाय राजदीप भुवड यांच्या बॅट मधून. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. वाढले. आता कहाणी आले. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 दुने 6. एक नाटक आलं होतं मराठीमध्ये बेदुनी 4. आता 3 दुने 6. बेदुनी 4 पण येऊ शकतं. पुढचे बेदुनी 4 500 रुपये. मॅच जिंकून दाखवली तर 500. फुल टॉस बॉल खेळलाय जरूर. फिल्डर आहे चेंडूच्या खाली. जेलाय बॉल लाईनच्या बाहेर. षटकार 6. षटकार. सामना जिंकलाय. उंबरशेचा खेळाडू होता, फिल्डर होता. अगदी डोक्याचा वापर त्याला करायचा होता तिथे शेवटच्या मोमेंटला. तिथे कॅच कॅरी केला परंतु त्याच्यानंतर तो मैदानाच्या बाहेर गेला. बॉलही बाहेर घेऊन गेला आणि सामना जिंकलाय. तो टीम बलदेवाडी संघानं टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा हा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच कातल कोण. मॅन ऑफ द मॅच मिस्टर हा मॅन ऑफ द मॅच मिस्टर आदित्य. 21 हवेची इनिंग साकारणार आदित्य या.
आदित्य यायचं आदित्य आणि राजदीप आपण पण यायचं. राजदीपला पण प्राइज असणार आहेत. 500 रुपयाचा प्राइज राजदीप यांनाही असणार आहेत. राजदीप आपणही या, आदित्य आपणही या. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहेत तोही दिला जाणार आहेत. सन्मानही होणार आहेत. आणि पुढची मॅच कातलकोण वर्सेस किल्ला खालची वाडीचा संघ आहे त्यांच्यामध्ये तुम्हाला पुढची मॅच पाहायला मिळेल. सध्या काही मंचावरती सन्मान आहेत. ते सन्मान मात्र या ठिकाणी केले जाणार आहेत. आदरणीय तेजसजी रटाटे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि तेजसजी रटाटे साहेब यांचा सन्मान आहे. तो सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. तेजसजी रटाटे साहेबांचा सन्मान अध्यक्ष शिगमन साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र आपण सध्या हा पार पडताना पाहू शकतायत.